अकोला शहरातील गांधी चौक परिसरात मध्यरात्री चोरीची धाडसी घटना घडली आहे। नोवेल्टी आईस्क्रीम दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 80,000 रुपयांची रोकड लंपास केली असून या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। अकोला शहरातील वर्दळीच्या गांधी चौक परिसरात अज्ञात चोरट्याने एका आईस्क्रीम दुकानाला लक्ष्य करत मोठी चोरी केली आहे। नोवेल्टी आईस्क्रीम दुकानाचे शटर उचकवून चोरट्याने दुकानात प्रवेश केला आणि गल्ला फोडून सुमारे 80,000 रुपयांची रोकड लंपास केली। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली। सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकाला शटर तुटलेले आणि गल्ल्यातील रोकड गायब असल्याचे दिसून आले। त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची चक्रे फिरवली। भरवस्तीत आणि गजबजलेल्या परिसरात ही चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच रात्रीच्या गस्त व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात असून पुढील तपास सुरू आहे। मी जेव्हा सकाळी आलो दुकान उघडायला तेव्हा दुकान उघडल्यावर पाहिला तर गल्ला फुटलेला होता। मी पाहिलं तर कॅश गायब होती। अंदाजे 70-80 हजार रुपये गायब आहे गल्ल्यातून। तर माझ्या दुकानात चोरी झालेली आहे आणि मी याची तक्रार पोलीस कंप्लेंटमध्ये करू राहिलो।